सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी बँकेच्या कारभाराविरोधात उपोषण सुरू केलं आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या बँकेत एकमेव विरोधी संचालक असलेल्या आमदारांनी संचालकपदाचे अधिकार मिळत नसल्याचा आरोप केलाय। त्याने बँकेच्या आवारात यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केलं आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शेतकरी उपस्थित आहेत। राज्यात एकमेव नावाजलेली अशी जिल्हा बँकेची ओळख आहे, परंतु आता आमदार गोरेंच्या या आंदोलनामुळे बँकेचा हा लौकिक कायम राहणार का असा प्रश्न आहे। आपले प्रतिनिधी सम्राट गायकवाड आपल्या बरोबर आहेत। सम्राट, आपण बघतोय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि काँग्रेस आमदार गोरे यांनी बँकेच्या कारभाराविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। कसा एकूणच प्रतिसाद आहे आणि काय आता यापुढची भूमिका असणार आहे? होय, आमदार गोरेंचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आमदार गोरे जिल्हा बँकेच्या विरोधातले एकमेव विरोधी संचालक आहेत। जिल्ह्यातून प्रचंड संख्येने शेतकरी आज उपोषणस्थळी भेट देत आहेत, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत। एकंदरीतच आमदार जयकुमार गोरेंची मागणी अशी आहे की कर्ज प्रकरणाचे जे मंजुरीचे अधिकार आहेत ते कार्यकारिणी समितीला न देता ते संचालक मंडळाला मिळावेत। त्याचबरोबर मीटिंगची जी विषय पत्रिका आहे, टिप्पणी आहे, ती मीटिंगच्या अगोदर 7 दिवस मिळावी। मात्र जिल्हा बँकेचं म्हणणं असं आहे की जी आमची पूर्वीपासूनची जी परंपरा आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि करत राहणार आहोत। मात्र गोरे हे स्वतः आता बेमुदत उपोषणाला बसले। जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत अशी त्यांची भूमिका आहे। धन्यवाद सम्राट, ही माहिती दिल्याबद्दल। आपले प्रतिनिधी सम्राट गायकवाड आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।